संक्रांतीनंतर हळदी-कुंकाचा जो कार्यक्रम असतो तेव्हा आमच्याकडे वाण देतात आणि तेव्हा जेव्हा हळदी-कुंकाला बायका येतील तेव्हाच माझ्या मुलांचं बोरन्हाण घालून घ्यायचं असं मी ठरवलं होतं. कारण जेव्हा सकाळी एकदा आणि नंतर बोरन्हाण घालण्याच्या वेळेस 2-2 वेळेस बायका बोलवणं जमत नाही आणि बायकाला येणंही जमत नाही. तर म्हटलं तेव्हाच आपण घालून घेऊ बोरन्हाण जेव्हा बायका येतील संध्याकाळीच. म्हणून मग मी अशी काही सजावट केली होती. बोरन्हाण घालण्याचे पोस्टर तुम्हाला विकतही मिळतात आणि मार्केटमध्येही ते अवेलेबल असतात. ते खूप छान दिसतं डेकोरेशन. बोरन्हाण आणि हळदी-कुंकासाठी मी माझ्या मैत्रिणीच बोलवल्या होत्या. त्यानिमित्ताने आमच्या काही गप्पाही होतील आणि आम्हाला वेळही सोबत घालवायला मिळेल म्हणून मी त्यांनाच बोलवलं होतं. आणि वाण घेऊन नंतर आम्ही बोरन्हाण घालण्यासाठी मी त्यांना बोलवतो आणि आमच्या शेजारचेही काही होते. आमच्या ह्या काकू आहेत आमच्या शेजारच्या आणि माझ्या आईसारखंच माझ्यावर प्रेम करतात. त्या आमच्या मम्मीसारख्याच दिसतात सुद्धा आणि मी काकूला पाहते तेव्हा मला माझ्या मम्मीचीच आठवण येते. आणि नंतर हळदी-कुंकाचा कार्यक्रम करून आम्ही बोरन्हाण घालण्यासाठी मुलांना बसवलं. बोरन्हाण घातल्याने आपली सांस्कृतिक परंपरा ही जपली जाते आणि बोरन्हाणाचं महत्त्वही आहे. आपल्या मुलांना वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करतं बोरन्हाण घातल्यानंतर आणि आजारापासूनही दूर ठेवतं असं म्हणतात. आणि आत्या मला म्हणत होत्या, "कशाला 3 वर्ष झालं आहे, आता 3 वर्षाचं घालतात, 5 वर्ष का घालायचं?" आता हे 4थं वर्ष आहे माझ्या मुलांना मी घालते बोरन्हाण. पण पण आत्याला मी म्हटलं, "आत्या 5 वर्षच घालूया, कारण आपल्या मुलांची हौस फक्त आपणच करणार ना, आपल्याशिवाय दुसरी आपल्या मुलांची हौस कोण करणार आहे?" आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या मुलांचं बालपण एवढं सुंदर त्यांना बालपण द्यावं, की त्यांनी जेव्हाही आयुष्यात कितीही मोठं झालं तर हे बालपण आठवलं तर त्यांना फक्त आनंद मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांना एवढं प्रेम द्या, एवढा त्यांची हौस पुरवा, की त्यांनी आयुष्यभर त्यांच्या बालपणाच्या आठवणी त्यांच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा सांगितल्या पाहिजेत. आणि नंतर आम्ही माझ्या मैत्रिणीसाठी नाश्ता आणला होता आणि मग आम्ही नाश्ता केला आणि असा छोटासा बोरन्हाणाचा आणि हळदी-कुंकाचा कार्यक्रम केला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक यू सो मच आणि तुम्हाला आवडल्यास शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.